वर असेल तर तिथे जाण्यासाठी काही पायऱ्या सुद्धा असतील. हो. किती पायऱ्या होत्या? पायऱ्या नाही म्हणजे 5, 6. 6. मिस्टर गोगटे, टपरीला फक्त एकच पायरी होती. हो हो, एकच होती खरी. याचा अर्थ असा की पोलिसांनी तुम्हाला पंच म्हणून उभं केलंय. आधी पंचनामा तयार केला आणि नंतर त्यावर तुमची सही घेतली, हो की नाही? हो. युअर ऑनर, पोलिसांनी स्वतःच्या सोयीसाठी हा साक्षीदार उभा केलाय याची नोंद घ्यावी. आय ऑब्जेक्ट युअर वर्शिप. हा आरोप निराधार असून पोलीस खात्याची अकारण बदनामी करणार. ऑब्जेक्शन सस्टेन. युअर ऑनर, या खटल्यातला हा सगळ्यात लहान आणि अजाण साक्षीदार, ज्याच्या डोळ्यात एकच ही घटना घडली. बुरखा घेऊन आलेल्या आरोपीनं यानं ओळख परेडमध्ये ओळखलेलं. या उपरी माझ्या विद्वान मित्रांना त्याची उलट तपासणी घ्यायची असल्यास ते घेऊ शकतात. नाही नाही नाही. युअर ऑनर, या सगळ्या पुराव्यात एकच गोष्ट सापडत नव्हती आणि ती म्हणजे हे भिसेबाईंचं मंगळसूत्र. अंजलीबाई, या पुराव्याबद्दल, या सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे. साहेबांनी बोलवलंय बेटा. हॅलो. हे बघा, मी निखारे पाटलांचा निरोप घेऊन आलो. हा वास्तविक वकिलाच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ नये. आता मी काय म्हणतो, वकिलाच्या आयुष्यात असा प्रसंग कधीच येऊ नये. पण सरकारी बाजूचा पुरावा इतका भक्कम आणि बिलतोड आहे की वकील साहेबांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी फाशीतून तुमची सुटका होणं जरा कठीण दिसते. आणि याचं आमच्या वकील साहेबांना दुःख आहे. हा त्यांनी उपाय सुचवलाय. तुमच्यापैकी कोणी एकानं हे सगळे खून मी एकट्यानं केले, बाकीचे बाहेर होते, असं जर कबूल केलं तर तिघांची निदान फाशी वाचेल आणि तिघांचं प्राण वाचवण्याचं समाधान आमच्या वकील साहेबांना मिळेल. तेव्हा तुमच्यापैकी कोण तयार होतं ते तुमचं तुम्ही ठरवा आणि उद्या मला सांगा. मी उद्या त्याच वेळेस केलं. ऑल राईट. सिगरेट बाळाला मी येतो. बाई, या चारी आरोपींना तुम्ही ओळखता? हो, हे माझे सुनीलचे मित्र. नेहमी आमच्या घरी यायचे. यांना खायला घातल्याशिवाय कधी परत पाठवलं नाही. गुड. सुनील घरातून गेला आणि तो घरी परत आलाच नाही. त्यावेळी 4 आरोपी आपल्या घरी आले होते. हो, सुनील यांच्या बरोबर गेला. तो परत कधी आलाच नाही. आई, ही डायरी तुम्ही ओळखता? माझ्या सुनीलची डायरी आहे. तुम्हाला ही डायरी कुठे मिळाली? राघवेंद्रच्या टपरीत. युअर ऑनर, या डायरीचा आणि खुनाचा काही संबंध नाही. कारण सुनील रोज रात्री केवळ अभ्यासासाठीच राघवेंद्रच्या टपरीत जायचा. युअर ऑनर, हे मलाही माहित आहे. पण अभ्यासाच्या निमित्तानं घराबाहेर नेऊन त्या रात्री सुनीलचा निर्घृण खून केला या चौघांनी. युअर ऑनर, खून सिद्ध झाल्याशिवाय आरोपींना खुनी म्हणण्यात येऊ नये. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू युअर ऑनर. आई, या चपला तुम्ही ओळखता? याच चपला घालून तो त्या चौघांच्या बरोबर बाहेर पडला होता.
माझा सुनील कायमचा गेला. निधनाच्या चपला तरी हृदयाशी धरू द्या, असू द्या. सुनीलची एवढी तरी आठवण माझ्याजवळ असू द्या. काय साहेब, तुमच्या भावना मी समजतो, पण या चपला केस मधल्या आहे आणि या केसचा निकाल लागेपर्यंत त्या इथेच राहणार आहे. साहेब, मी राघवेंद्रला एक प्रश्न विचारला तर चालेल? जरूर विचारा. राघवेंद्र, मला एकच सांग, मरताना त्याला फार त्रास झाला का रे? मरताना त्यानं आई म्हटलं का रे? माझं चुकलं. मी कुणाला काय विचारायचं, कशाला विचारायचं? घरट्यातून पिल्लू उडून गेलंय. आता आता उरले काय पक्षिणीच्या हातात? आता आक्रोश, आक्रोश करण्याशिवाय दुसरे काय उरले तिच्या हातात? आक्रोश करण्याशिवाय दुसरे काय उरले तिच्या हातात? युअर ऑनर, त्या मातेचं दुःख पाहिलं, तिला असं दुःख देणाऱ्या या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी विनंती आहे. नाही, त्यांना फाशी देऊन माझं सुनील थोडाच परत येणार आहे. पुत्रविरहाचं दुःख मी भोगलं तेवढं पुष्कळ आहे. त्यांच्या आयांच्या वाट्याला तरी हे दुःख नको. मुलानं केलेल्या अपराधाची शिक्षा आईने का भोगावी? कशासाठी? 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 एनी क्रॉस? नो क्रॉस युअर ऑनर, शी कॅन गो. हा, बोला राघवेंद्र. मग काय ठरवलं तुम्ही? नाही, अजून काही नाही. हा, कधी तुमचं काय ठरलं? वकील साहेब, या साऱ्या प्रकरणाची मूळ कल्पना आणि कल्पकता ही राघवेंद्रची. आम्ही फक्त त्याची आज्ञा पाळत होतो. आम्ही आधी त्याला बॉस म्हणतो. वी स्टील कन्सिडर हिम टू युअर बॉस. आम्हाला असं वाटतं या साऱ्याची जबाबदारी राघवेंद्रनी स्वतःवर घेतली. सही बात है वकील साहब, हम आज भी उसको हमारा लीडर मानते हैं. अच्छा, हाँ, ओके. मग राघवेंद्र, आता यावर तुमचं म्हणणं काय? यांचा माझ्या बुद्धिमत्तेवर इतका विश्वास आहे काय ऐकून आनंद वाटला. साऱ्यांचीच इच्छा आहे की मी फाशी जावं. ठीक आहे, मी फाशी जाते. कोर्ट फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारण्याचा प्रघात आहे. मला जर माझी शेवटची इच्छा विचारली तर माझी एकच इच्छा आहे, मला फाशी देण्यापूर्वी या ठिकाणात फाशी दिलेलं मला बघायचं. मला वाटतं सगळे साक्षी पुरावे आता संपलेले आहेत. तरी आरोपीच्या वकिलांना बचावातर्फे आणखी काय मांडायचे असेल तर
कोर्ट त्याला परवानगी देत आहे. युअर ऑनर, या खटल्याला वर्तमानपत्रामध्ये अतिशय अवास्तव अशी प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. या प्रसिद्धीमुळं आरोपीकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. कोर्टानं आपला निर्णय देताना पूर्वग्रह दूषित होऊन निर्णय देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. न्यायालयाचा निर्णय हा वृत्तपत्रातील भडक बातम्यांवर किंवा जनतेच्या प्रक्षोभावर अवलंबून नसतो. न्यायदान हे निष्पृहपणे सर्व साक्षी पुरावे तपासूनच केलं जातं. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, कुठल्याही गुन्ह्याबद्दल विचार करताना त्यावेळची परिस्थिती आणि आरोपींची मानसिक स्थिती विचारात घेतली जाते. या खटल्यातील आरोपी लहान आहेत, त्यांची वय कोवळी आहे. मिसेस गोखले यांनी सुद्धा आरोपींना फासावर देऊ नये अशी कोर्टाला विनंती केली आहे. युअर ऑनर, माझी सुद्धा कोर्टाला तीच विनंती आहे. आरोपींचं कोवळं वय लक्षात घेता त्यांना दया दाखवण्यात यावी. आपलं पुढलं आयुष्य सुधारण्याची संधी मिळणं हा त्यांचा हक्क आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रॉसिक्युशन. युअर ऑनर, माझ्या विद्वान मित्रांनी आरोपींच्या बाबतीत जे मुद्दे, जी मतं व्यक्त केली त्यातला एक मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो आणि तो म्हणजे आरोपींचं वय. आरोपी वयानं लहान आहेत, तरुण आहेत, म्हणून त्यांना दया दाखवावी. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पण आरोपींच्या निर्घृण कृत्याचा विचार करता त्यांना मी दया दाखवावी असं मला अजिबात वाटत नाही. माझे विद्वान मित्र म्हणाले ते तरुण आहेत तेव्हा त्यांना आयुष्य सुधारण्याची मुभा द्यावी. दया कोणावर दाखवायची असते? माणसांवर. पण ज्यांच्या अंतःकरणात माणुसकीचा अंशही नाही अशा नरपशींवर दया दाखवणं म्हणजे आरोपींनी केलेल्या हिडीस गुन्ह्यावर संमतीदर्शक शिक्कामोर्तब करण्यासारखं आहे. मी न्यायालयाला आणि इथं जमलेल्या प्रतिष्ठित नागरिकांना असं विचारतो की हिंस्र पशूंनी सुद्धा लाजेनं मान खाली घालावी. असं कृत्य करणाऱ्या मानवी रक्ताला चटावलेल्या गुन्हेगारांना मोकळं सोडावं. आणखी किती निष्पाप जीवांशी जीव घेणे खेळ खेळू देणार? किती माता पित्यांना तुम्ही धाय मोकळून रडवणार आहात? किती बहिणींचा, भाऊ बहिणींचा नंदादीप तुम्ही मालवणार आहात? लक्षात ठेवा, यांना दया दाखवणे धर्मकृत्य ठरणार नाही. त्यामुळे आपण नीतिमान ठरणार नाही. उलट या गुन्हेगारांचे पाठीराखे झालो म्हणून तमाम जनता आपल्याला गुन्हेगार ठरवून याच न्यायालयात आपल्यावर खटला भरेल. जनतेच्या या क्रोधापुढे आपल्याला वाचवू शकेल असा एकही मायेचा पूत माफीचा साक्षीदार म्हणून मिळणार नाही. न्यायालयानं देहांत शासन कोणालाही देऊ नये अशी जी मागणी होत असते ती माणुसकीला धरूनच. पण या आरोपींनी ज्या पद्धतीने समाजातल्या निष्पाप जीवांचे निर्दयपणे खून केले ते लक्षात घेतात त्यांना देहांताची शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाला कळकळीची विनंती करतो. दॅट्स ऑल युअर ऑनर. दॅट्स ऑल. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद कोर्टानं ऐकलेला आहे. त्यावर योग्य तो विचार करून कोर्ट आपला निर्णय पुढल्या आठवड्यात देईल. आठवड्यात म्हणजे संपलं. अरे नक्की सुटणार आहे सगळे. रामन नाही का सुटला? अरे पैशाने सगळं विकत घेण्याचं, अगदी न्याय सुद्धा.
अच्छा बरं बाई बघायचंय तुम्हाला बसा हवं तर तिथं. बाई तुम्हाला जाता येणार नाही. जाऊन द्या हो, आईच आहे शेवटी. चला. हो का? असाच निष्पाप झोपायचा असतो माझ्या कुशीत. तेव्हा मला कल्पनाही नव्हती एक पाप माझ्या कुशीत वाढतोय. किती सुवासिनींचं कुंकू पुसलंस तू, किती मुलाचे बळी घेतलेस, किती जणांचे जीव घेतलेस तू. का काय मिळवलंस तू? कशासाठी खून पाडलेस? तुला रक्ताची एवढी तहान लागली होती ना, तर माझा तरी खून करायचा होता. मी तरी सुटले असते. नराधमा, कदाचित कायदा तुला सोडून देईल, पण मी तुला तसा सोडणार नाही. चटक लागलेल्या जनावराला कुणीतरी मारावंच लागतं ना. करणार आहे. आज माझे हात माझ्या मुलाच्या रक्तानं माखले असले तरी कितीतरी सुवासिनींचं कुंकू मी अक्षर राखलं आहे. आज मला फाशी द्या, जन्मठेप द्या, माझा काहीही न्याय करा. पण आज एका आईनं आपल्या मुलाचा न्याय केलाय. न्याय देवता ही न्यायासाठी असते, अन्यायाचं रक्षण करण्यासाठी नव्हे. या खटल्यातील आरोपी सुशिक्षित आहेत, पण तरीही त्यांनी हा अघोरी मार्ग स्वीकारला, कारण त्यांना कधी आभाळातले तारे, बागेतील फुलं दिसलीच नाहीत. त्यांनी पाहिला तो फक्त चिखल, निरपराध लोकांच्या रक्तामासाचा. अशा या गुन्हेगारांना कठोरातली कठोर सजा दिली नाही तर लोकांचा न्यायावरचा विश्वास उडेल. आणि म्हणूनच या आरोपींना शिक्षा एकच, ती म्हणजे देहांत प्रायश्चित.